शीतमा 2 मिनिट थांब रे. कर अरे किशाला बी घेऊन जाऊया की. त्याच्याकडे नको जायला, तेव्हा काय येणार आहे शाळेत. अरे शीतमा सरांनी काल काय सांगितलंय, सर आहे का नाही आज परीक्षेचं वेळापत्रक आणि फीचं मी सांगणार आहे ती, मग त्याला न्यायला पाहिजे का नाही. आईला वेळापत्रकचं आणि फीचं बी सांगणार आहे तू. आईला पण माझ्या लक्षात कसं काय नाही. कसं येणार, तुझं लक्ष काही शाळेत असतं बी, सारखं त्या कोमीकडे बघत असतेच की. पाप्या काय बाप्या चल. अरे ती घ्या आपण ज्याच्या घरी निघाली तोच गडी यायला लागलाय की. पप्पा ती घ्या इथे काय करताय. अरे किशा लगा आम्हीच लागा तुझ्याकडेच होतो आणि तू आलाच की पण शाळे कपडा टाकाटाक मध्ये. किशा बरं वाटतंय का तुला, तब्येत आहे का, काय दुखतं बिकतंय का तुझं. बघू बघू. हे शिदम्या शाळेत यायला आलाय म्हणलं कसा ताप असणार त्याला. हा अरे कालपर्यंत हातुरणात बसला होता आणि आज खडखडीत आलाय म्हणून वाटणारच ना. दिघ्या मला आता बरं वाटतंय बघ, मी मनाने पण बरं आहे आणि शरीराने पण बरं आहे, तू नको काळजी करू. नक्की ना. पप्प्या तू मला म्हणला होता ह्याला काय तर डिप ती झालंय आणि आज येऊ उभा राहून आलाय, काय विषय. शिदम्या गबस की त्याच्या पुढे बोलतोस का, शांत बस. पप्प्या काय म्हणतोय. काय नाही नको लक्ष देऊ, तुला माहित नाही मी शीत माझं कापड किती झोपला काय ती. काय नाही चला. देव्यानी इकडं कुठं. अरे ते जया काकींच्यात गेलते ना. बरं किसू तू शाळेत चाललायस म्हणजे बरं वाटतंय तुला हो ना. हो बरं वाटतंय तुझ्यामुळं. हा हिच्यामुळं. अरे मी काय केलं आता. अगं देव्यानी 10,000 हा मनाचा असतो आणि ते कोणतरी बरा करावा लागतो आणि ते काम तू केलंस बघ. अरे किसू एवढं काय त्यात, आणि आपल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी सांगायला आवडतात मला. हा आपल्या. अरे आपल्या म्हणजे किसू बापू तुम्ही सगळे आपलेच आहेत ना, म्हणून म्हणलं मी. देव्यानी शाळेत कधी जाणार तू. जाणार आहे थोड्या वेळाने, पण किसू आजारी असल्यामुळं खूप दिवस झालं शाळा बुडली. आता शाळा बुडू नको. हा नाही ग देव्यानी आता नाही शाळा बुडवणार आणि सुट्ट्या पण नाही घेणार, आता परीक्षा जवळ आली ना. पप्प्या आता आपण पण सुट्ट्या घ्यायच्या नाही त्या बरं का. हे शिदम्या गबस की बोलतेस ना मध्ये कशाला नाक खूप असतोय गबस. आपलं आपण बोलूया की. काय बोलतेस. बरं देव्यानी येऊ का. हो जा, पण किसू तू पोटभर जेवण केलंयस ना. नाही म्हणजे गोळ्या खायच्या असतात ना त्याला, म्हणून म्हणलं मी. होय केलंय मी जेवण आणि गोळ्या पण घेतल्यात. मग ठीक आहे. येऊ. होय. पप्प्या रिकी. किशा आज लय खुश दिसतोय. काय अरे का म्हणून काय विचारतोय, देवांचं तुझं जुळलं काय. ए दिघ्या काय बोलते, तसं काय नाही. आता तू तसंच म्हणणार रे. सांगितलं नाही तसं काय नाही म्हणून. ओ काय पण डोक्यात नको घालून घेऊ. बर बर. चल शाळेत. अरे थांब की पप्पाला तर होती. काय बाब्या बाब्या येते की ते लहान बाळ आहे. चल किसू आता दिघ्या चल. अरे किसू थांब की. शाळेत जायचं मला, बेळ वाजर आता. बेल व्हायला अजून अर्धा तास उशीर आहे. आम्ही अर्धा तास आधी जाऊन बसेन, तुला काय प्रॉब्लेम आहे का. अरे दिग्या तू तरी नीट बोल की. दिघ्या कोणाला नीट बोलायची गरज नाही आणि कुठल्या गोष्टीचं उत्तर द्यायची बी गरज नाही. किसू असं का म्हणतोयस. दिघ्या तुला यायचं ये चाललो मी. अरे किसू थांब की. दिग्या तू तर थांब. काय करू थांबू, त्या दिवशी शिकात मला डबल तोंड पाडायचं मी. अरे मी मुद्दाम नाही केलं रे ती. तू आता तशीच म्हणणार. त्या दिवशी किसो आजारी होता तरी तुला भेटायचा म्हणून मी त्याला घेऊन आलो आणि तू कुलूप लावून गेलीस. अरे मी गेली नव्हती, मला आप्पांनी जबरदस्तीनं नेलं. आता तू तसंच म्हणणार, आप्पांनी मला जबरदस्ती नेलं, दाद्यानं मला नेलं. दिग्या तू तरी समजून घे की. मी सगळं समजून घेतलंय ना, म्हणून हा सगळा कुटाणा झालाय. अरे दिग्या
चक्कर का करायला लागली मला? चक्कर करून जमणार नाही, काम केलंच पाहिजे. बापू बापू असं का करतात? बापू बापू काय होतंय तुम्हाला? अगं जरा चक्कर आली मला. हे घ्या पाणी. बरे बापू चला आपण सावलीला बसूया. अगं सावलेलं कशाला? हे बघितलं का कामाचा किती पसारा पडलाय ते. आणि एकदा माणूस सावलेलं बसलं की लवकर उठत नसतं. बरं सावलीला नको तर नको, इथं तरी बसा. बर चला. बापू चक्कर येते तरी काम करत बसलाय होय? अगं पुरी हे काय आजचं आहे बे? अरे हे नेहमीचंच आहे. ह्या उन्हानं डोकं गरम झालं ना की बोहळ येतेच मला. आणि पाणी पिलं की थांबते पण. आता मी पाणी प्यायला जाणारच होतो, पण म्हणलं एवढा वणका फोडावा आणि पाणी पिऊन यावं, तोवर हे असं झालं बघ. बापू एवढं सगळं कशासाठी करताय हो? अगं पोरी, अगं हा प्रश्न मलाच काय, जगातल्या कुठल्याही बापाला विचारलंस ना तर त्याचं एकच उत्तर असणार आहे बघ, आपल्या पोरांसाठी. अगं आमचं काय लय नसतंय. वर्षाकाठी एखादा दडूत कपडा मिळाला चिकार झालं, पण तुम्हा पोरांचं तसं नसतंय ग. एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करून बसता आणि मग ती नाही मिळाली ना मग रोसून बसता. तुझं पण तसंच असतंय ना? होय बापू. अगं पोरी तुझं काय ना आमच्या किसूचं काय एकच. अगं आमच्या आईबापाने आम्हाला शाळा शिकवली असती ना तर आम्हाला पण लय चांगलं काम मिळालं असतं. या असली कामं करायची वेळ नसती आली आमच्यावर. पण आमच्या वेळेला हातातोंडाचा मेळ घालता घालता नाकी नऊ यायचं बघ. कसलं शिक्षण आणि कसलं काय. बापू तुम्ही एखादं हलकं काम का नाही हो बघत? नाही म्हणजे तुमचाच त्रास कमी होईल ना. अगं हलकं काम करायचं म्हणजे 4 पैसे कमी मिळतात आणि जोडपीचं काम करायचं म्हणजे 4 पैसे जास्त मिळतात. आजकाल जोडपीचं काम करायला कोण मागत नाही, का तर जीवाला ताप होते म्हणून 4 पैसे जास्त गेले ते काय वाटत नाही. आमच्याकडनं कामं करून घेतात पण स्वतःच्या जीवाला ताप करून घेत नाहीत बघ. होय ते पण खरंच आहे. आणि होय ग आता परीक्षा जवळ आली असेल ना आणि फी पण भरायची असेल. होय बापू, पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती? अगं पुरी किसूला पैसे कधी किती भरायचे सगळं माहिती असते मला. होय मग चांगलंच आहे की. पण बापू तुम्हाला एक विचारू का? अगं विचार की. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं? आता तुझ्याबद्दल काय वाटतं म्हणून काय सांगू पुरी तुला. तू आहे का नाही 101 नंबर आहेस बघ. सुस्वभावी, समजूतदार, कष्टाळू. अगं शाळेतनं आल्यावर अभ्यास करून घरातलं सगळं बघतीस. आईला बिलकुल तुझा त्रास नाही. अगं मला तर वाटतंय ना मला पण तुझ्यासारखीच सून मिळावी बघ. म्हणजे किसूची बायको का? आहे का आता येडीस का? अगं सून म्हणजे किसूचीच बायको. मिळेल का ग मला अशी? बापू तुम्ही जर हे सगळं मनापासून बोलत असाल ना तर नक्की मिळेल. बरं बरं अगदी तू म्हणती तसंच होऊ दे बघ. बापू होईल, सगळं तुमच्या मनासारखंच होईल. बरं बापू
येऊ का मी आता? बरं बरं ये आता. एक पाणी बॉटल ठेवा तुमच्याकडे. किशा, सरांनी आज लागा याचा पोर बोलवले ते, पण काय कुमी आलं नाही. तू नको टेन्शन घेऊ, इथे जे काय घडते ते मी सांगते तिला. हे मी कुमीचं नाव काढलंय का? अरे तू नाव नाही काढलं, पण आम्हाला कळतं की तुला काय म्हणायचंय. हे काय तू का बस. ए तू कोण झाक. हा काय झालं का बघा काय लागा शाळेत बी तसं आणि हे तालीव बी तसं वे. अरे आत्ताच क्लासची पोरं सोडली, बाकीचा अभ्यास कसा चाललाय ही विचारायसाठी बोलवलं. ए किसू, ही मुळाच्या पोटी किरसून घेऊन आलायस वे. हा वळी संग पळी. ए पाहिजे गप बस की व्हायचं पाहिजे शांत बसावं. काय डोक्यात आहे का नाही काय तुझ्या? बरं मुलांनो, वेळापत्रक लिहिलंय ना सगळ्यांनी? हो हा? सर. बर हे हे हिरो तो लिहिलंच का? होय होय लिहिलंय की. वय वय लिहिलंय की. मग इंग्रजीचा पेपर कधी आहे? सर नाही लिहिलं. नाही लिहिलं. लिहिलं नाहीच वे. मग काय करत होतास त्यावेळी? का झोपा काढत होतास? अहो सर, तुम्ही जेव्हा मराठीचं सांगत होता का नाही तेव्हा माझं लक्ष होतं, पण इंग्लिशचं सांगता नाही का नाही माझं लक्ष कुमीकडे गेलं. व काय अहो तसं नव. हा अहो कुमीचं पेन संपलं. व कुमी अशी पेन झंझडत होती म्हणून मला टेन्शन आलं. व अहो सर, स्वतःचं वेळापत्रक लिहायचं राहिलं त्याचं टेन्शन नाही ह्याला. कोमीचं वेळापत्रक नाही लिहून झालं ह्याचं टेन्शन आले. काय लगा तुझं लगा लगा ए दिग्या काय वर्णन करून सांगतोय. तीच लक्ष जर अभ्यासात घातलं तर 4 मार्क ज्यादा पडतील का नाही येणार या पेपरात? हा काय होय होय करतेस? हा नव काय झालाय का? अभ्यास केलाय का? काय होय केला की. काय केलाय? नाही काय केला. नाही केलंय. हा बरं कुणाला काही शंका आहे का? हा काय शंका असली तर मला विचारा. काय राधा काय किसू? सर एक विचारायचं होतं. हा विचार की. तुम्ही जी शाळेत फीस सांगितली ना ती तेवढीच आहे ना? नाही नाही जास्त आहे रा अजून. तेवढी कशी असती? नव काय माझ्या काय घर परपंचाला लावतो विर. हाय तेवढीच बाळा सांगितली की रे. अहो सर, त्याला वाटलं म्हणून त्यानं विचारलं. किसू बाळा जेवढी सांगितली ना फी तेवढीच आहे. आणि तुझ्याकडे नसतील तर मी भरतो. नका टेन्शन घेऊ. काय अहो सर नको नको, तुम्ही नका भरू. आधीच तुम्ही लय मदत केली आम्हाला, अजून उपकार नको. अरे बाबा गुरु शिष्याचं नातं आहे. अरे मी तुमच्याकडे परक्यागत नाही बघत. बाळांनो तुम्ही शिकला पाहिजे, मोठं झाला पाहिजे, तुमचं स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की घरच्यांना पण आधार. होय सर, पण आता बापूला बी काम लागले ना, भेटतील पैसे. बरं सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. हां हो माशे तुम्ही पण करा बरं का. हो, हां व्यवस्थित करा. हो. हां काय तुला काय सटवाय असं ते सारखं सारखं पाक दात काढतच असतो. हा झालंय का दूध काढून? दूध घेऊन जाऊ की डब्बा घेऊन जाऊ? एक काम करते, दूध पण घेऊन जाते आणि डब्बा पण घेऊन जाते. म्हणजे कसं दूध घालून झालं की लगेच डब्बा पण देऊन येता येईल. हो असंच करते. देवयानी, अगं राधा बस की. देवयानी, एक काम होतं तुझ्याकडं. काम कसलं ग? तू किसूला डबा देऊन आलीस? नाही अगं, आता जायचं डबा द्यायला. मग हे पैसे घे आणि किसूला दे. पैसे? कसले पैसे? अगं ते आत्ता किसू सरांच्याकडे आलेला होता ना, तेव्हा बोलता बोलता मला असं जाणवलं की किसूला फीचं टेन्शन आले, म्हणून हे पैसे त्याला द्यायचे होते.
बरं देते, पण काय सांगू त्याला? राधानं दिलेत म्हणून सांग. राधानं? तुला असं वाटतं का की तुझं नाव सांगितल्यावर की तू पैसे घेईल? नाही ग, नाही घेणार. पण तो सगळं तुझं ऐकतो ना, मग तू जरा समजावून सांगितलंस की घेईल की. बरं, पण तू कुठनं आणलेस हे पैसे आणि घरच्यांना माहिती आहे का? अगं हे पैसे मी साठवलेले होते आणि घरच्यांचं जाऊ दे ग ते. तू हे घे पैसे आणि किसूला दे. नाही बाबा, एक काम कर ना, त्यापेक्षा तूच दे किसूला पैसे. अगं तूच तर मला म्हणलीस त्याला माझ्याशी बोलायचं नाही, माझं तोंड पण बघायचं नाही. मग मी कसं त्याला पैसे देऊ? तूच दे की एवढे पैसे. अगं पण काय म्हणून देऊ आणि काय सांगू मी किसूला? देव्यानी ते काय पण सांग, काय पण बोल त्याला, पण किसूला एवढे पैसे दे. देव्यानी दे ना ग माझ्यासाठी. बरं, होय. बरं जाते मी आता, घरात न सांगताच आल्या. बरं, आठवणीनं दे हं पैसे. काय रे, काय बघायला लागलाय? अरे बापू नाही आले अजून, लई वेळ झालाय. एवढं नाहीत वेळ लावत रोज. अरे बापू तुला माहित नाही, घेतलेलं काम झाल्याशिवाय येणार आहे का? येतील येतील, थांब. अर्धी काय येतील काय, आले. बघ. अहो बापू किती वेळ हो? अरे बाबा औषध मारायचं लवकरच झालं आणि म्हणलं इतके लवकर जाऊन तरी काय करू, मग ती अनबाची माका भिजवत बसलो. हां, तुम्ही बसली तिकडे मका भिजवत. तुम्हाला माहिती ना घरी मी एकटा असतो म्हणून. मला नाही कर मग तुम्ही नसल्यावर घरी रात्री म्हणून, तरी तुम्ही तिकडे मका भिजवत बसले. अरे बाबा रोज उशीर होतो का? नेहमी लवकरच येतो की. बर, जरा लाईट बिल आले. लईच लाईट बिल आली की रे ह्यावेळेस. हां, मागच्या महिन्याचं थकीत जोडून आलंय बरं का. अवघडच काम आहे आता, ह्याचा आणखीन बंदोबस्त करायला पाहिजे. आणि शाळेत सरांनी फीचं काय सांगितलं रे? बापू ते उद्या. नाही बापू, अजून काय नाही बोलले. बरं बरं, तोवर मी पण बघतो कुठेतरी काम. हां पोरांनो, करा अभ्यास. हां किशा, बापूला का सांगितलं नाही फीचं? तू बघितलं ना, आधीच त्यांनी आज डबल काम केलंय आणि आलेल्या पैशाचा विषय काढा ना, त्यांना लय टेन्शन येतं बघ. होईल का? आता तरी वाच मस्ती की. पुस्तक सरळ पकड की. किसू दिग्या आज बाहेर बसलाय होय अभ्यास करायला? होय होय, बाहेर लय भारी वाटते. बरं बसू मी? अगं विचारतेस काय, बस की. किसू मला एक बोलायचं होतं. बोल की. अरे राधा घरी आली होती. काय बोलले? काही नाही, तिने हे पैसे दिलेत. पैसे? ती बोलली किसूची परिस्थिती लय गरीब आहे, त्याचे बापू मिळेल ते काम करतात, त्यांच्याच्याने त्याची फी भरणं नाही होणार, म्हणून हे पैसे मी देते, त्याला जाऊन तू हे पैसे दे. आणि ती बोलली की हे पैसे मी दिले, हे किसूला जाऊन सांग. हा देवयानी, तू जशी आलीस ना तशीच वापस दा आणि टाक देऊन तिला पैसे. नाही पाहिजे मला तुझे पैसे आम्हाला. किसू मला पण तेच वाटतंय रे, तिनं पैसे दिले, मला ह्याचं नाही वाईट वाटत आहे, पण ती म्हणली की त्याचे बापू लय गरीब आहेत, त्यांच्याच्याने त्याची फी भरणं नाही होणार. आणि किसू एवढंच काय, ती मला म्हणली मी किसूला लय मदत करते, म्हणूनच तो शाळा शिकतोय. राधा अशी बोलली? किशा ही लय होते आता.
लगा तिनं आपल्या गरिबीची चेष्टा केली. मला लय वाईट वाटले. माझे बापू माझ्यासाठी दिवस रात्र पळतात आणि माझ्या बापूबद्दल ती अशी बोलली म्हणजे माझ्या बापूच्या कामाला तिनं कमी समजले. तिला काय माहिती कुठलं काम छोटं मोठं नसतं म्हणून. ती एवढी बोलली तरी तू पैसे घेऊन आलीस होय. वापस जाऊन दे तिचे पैसे. नाही पाहिजे म्हणा तुझे पैसे मला. किसू मला पण असंच वाटलं र, पण तुमच्या मैत्रीच्या मध्ये मी तरी कसं बोलू, म्हणून मी काहीच नाही बोलले. किसू तिले मोठ्या घरचे, ती आपल्याला खूप छोटं समजते. मला हे अजिबात नाही आवडलं बघ. बर पैसे दे तू. हे दर पैसे आणि बघ तुझं तू आता काय करायचं ते.